आपण शिकूया इंग्रजी बोलताना अलोकेट हा शब्द कशा पद्धतीने यूज करायचा. तर अलोकेट ज्यावेळेस आपण फंड किंवा मनीसाठी यूज करतो तर त्याचा अर्थ असतो वाटप करणे. द गव्हर्नमेंट अलोकेटेड द फंड्स टू हॉस्पिटल म्हणजे सरकारनं रुग्णालयासाठी निधी वाटप केला. दुसरा यूज आहे अलोकेट हा शब्द टाइम साठी कशा पद्धतीने यूज केला जातो. तर टाइम वाटून देणे किंवा वेळ वाटून देणे या अर्थाने आपण अलोकेट हा शब्द यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, द टीचर अलोकेटेड 10 मिनिट्स फॉर डिस्कशन. शिक्षकाने चर्चेसाठी 10 मिनिटांचा वेळ दिला. अलोकेट हा शब्द टाइम साठी राखून ठेवणे या अर्थाने यूज केला जातो. जसे की आय अलोकेट 1 hour फॉर इंग्लिश एव्हरी डे. मी इंग्रजीसाठी दर दिवशी 1 तास राखून ठेवतो. तर राखून ठेवणे या अर्थाने आपण अलोकेट यूज करू शकतो. द मॅनेजर अलोकेटेड टास्क टू एव्हरीवन म्हणजेच मॅनेजरने प्रत्येक जणाला काम वाटून दिले. सी अलोकेटेड ड्युटीज टू टीम मेंबर्स म्हणजे टीम मेंबर्सला तिने ड्युटीज वाटून दिल्या. अलोकेटचा आणखी एक यूज आहे तो म्हणजेच रिसोर्सेस म्हणजे साधने वाटून देण्यासाठी. द स्कूल अलोकेटेड बुक्स टू ईच स्टुडंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके वाटून दिली. द कंपनी अलोकेटेड कॅम्प्युटर्स टू न्यू एम्प्लॉईज तर नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीने कॅम्प्युटर्स दिले. अलोकेटचा आणखी एक यूज आहे विशिष्ट उद्दिष्टासाठी किंवा पर्पज साठी राखून ठेवणे या अर्थाने. जसे की दिस रूम इज अलोकेटेड फॉर मीटिंग. ही रूम मीटिंग साठी अलोकेट केली आहे म्हणजेच राखून ठेवलेली आहे. फ्रंट सीट्स आर अलोकेटेड फॉर व्हीआयपीज तर पुढचे सीट जे आहेत ते व्हीआयपी साठी राखून ठेवलेले आहेत. अलोकेट स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे या अर्थाने आपण यूज करत असतो. जसे की आय अलोकेट माय मॉर्निंग टाइम फॉर एक्सरसाइज. मी सकाळचा जो टाइम आहे तो व्यायाम साठी राखून ठेवतो.